अजितदादांना श्रद्धांजली वाहताना कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला। खालापूर तालुक्यात परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने अजितदादांना श्रद्धांजली। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। खालापूर तालुका परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यात आली। धाकटी पंढरीच्या सभा मंडपात आयोजित श्रद्धांजली सभेत उपस्थित कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आठवणींना उजाळा देताना कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता। परिवर्तन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धाकटी पंढरी मंदिराच्या सभागृहात श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र आले होते। राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील, ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, युवक तालुका अध्यक्ष अमर मानकावळे, आतकरगाव जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार श्रद्धा साखरे, पंचायत समितीच्या उमेदवार देवयानी देशमुख, खानाव पंचायत समिती गणाचे उमेदवार भूषण पाटील यांच्यासह परिवर्तन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी गर्दी केली होती। 22 जुलै म्हटल्यानंतर एक आनंदाचा दिवस असायचा। 22 जुलै म्हटल्यानंतर दादांचा वाढदिवस 22 जुलै 1959 आणि कालचा 28 जानेवारी 2026 बरोबर 66 वर्ष 6 महिने 6 दिवस असा दादांचा प्रवास। आणि असा अचानक आपल्याकडून दादा एकजीट होतील असं स्वप्नात तिथे वाटत नव्हतं। सकाळ झाल्यानंतर दादांची प्रचाराला कामाला सुरुवात असायची। अनेक वेळा अनेक प्रसंग दादांचा प्रत्यक्षात आम्हाला अनुभव आलेला आहे। अनेक वेळा त्यांच्याकडून कौतुकाची थाप देखील घेते, अनेक वेळा त्याच्यानं आम्ही म्हणजे आम्हाला दरडावलं देखील गेलं। अनेक किस्से सांगता येतील, थोडा वेळ अपुरा पडेल। आत्ताच्या झालेल्या या नववीर आपण पाहिलं असेल, दादा सुद्धा या ठिकाणी प्रचाराला आले होते, एकत्र आम्हाला घेऊन एकत्र भोजन केलं। म्हणजे असं कुठलंही त्यांच्याकडं आविर्भाव नव्हता। म्हणजे राज्यासाठी ते उपमुख्यमंत्री होते, परंतु सर्व कार्यकर्त्यांसाठी मात्र ते दादा होते। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।